नमस्ते मुलांनो. आज आपण इंग्लिशचा जो पाठ घेणार आहोत त्या पाठामध्ये छोट्या छोट्या बातम्या दिलेल्या आहेत. बातम्या ज्या आपण पेपरमध्ये पण वाचतो. काहीतरी एक हेडलाईन असते आणि मग त्याच्याखाली डिस्क्राईब केलेली असते बातमी. तशा बातम्या दिलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलचं आपण वाचणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर पाठाचं नाव आहे न्यूज ॲनालिसिस. थोडंसं डिस्क्राईब केलेलं आहे ते मी वाचून दाखवते. Many people believe that all that is printed on paper must be true or reliable. But we also come across bits of information or news items that we do not match or do not tally with the facts or our own experiences and ideas, etc. It is necessary to think well and carefully about what we read or hear before we form our opinion. Of course, you must do it with an open mind. आता त्यांनी काय सांगितलं आहे की जनरली लोक काय करतात की जे वाचलं आहे म्हणजे समजा पेपर आहे, हा पेपर आहे, तर पेपरमध्ये हे जे काही वाचलं आहे किंवा दुसरं काहीही तर ते खरंच आहे असं प्रत्येकाचं म्हणजे काही लोकांचं समत हे प्रिंट केलेलं आहे ना म्हणजे ते खरंच आहे. जर मी लिहून दाखवलं तर ते खरं आहे की नाही माहिती नाही, पण जर प्रिंट करून आलं आहे तर ते खरंच आहे असं काहींचं मत असतं. पण इट इज नॉट ट्रू. कारण काही वेळा काय होतं ते आपल्या कोणत्या एक्सपिरियन्सबरोबर म्हणजे आपला काही अनुभव असेल त्याच्याबरोबर ते मॅच नाही होत. मला लक्षात म्हणजे काही काही गोष्टी अशा चुकीच्या छापलेल्या असतात किंवा त्याला काही बेस नसतो. अशा गोष्टी पण प्रिंट करून ते दाखवणं सोपं आहे. मला देव भेटला असं मी जर एका कागदावर प्रिंट करून आणलं तर मला खरोखर देव भेटला का? नाही. तर खरोखर देव आहे की नाही माहिती नाही, पण आपण त्याला एक विश्वास ठेवतो की देवासारखी शक्ती आहे म्हणून आपण त्याला देव म्हणतो. पण प्रत्यक्ष देव जे आपण पिक्चरमध्ये बघतो किंवा चित्रामध्ये बघतो तसा देव आपल्याला कुठे भेटला आहे का? तर नाही भेटलेला. असं असतं की जे प्रिंट आहे तर ते आहेच, ते बरोबरच आहे, ते खरंच आहे असं काही लोकांचं मत असतं. पण ते तसं नसतं असं लेखक सांगत आहेत. आता पुढे वाचूया. डू यू रीड न्यूजपेपर एव्हरी डे? डू यू लिसन द न्यूज बुलेटिन ऑन रेडिओ और टी व्ही? You may have seen your elders or friends reading news items and discussing them with feelings. म्हणजे तुम्ही कधी स्वतः न्यूजपेपर वाचला आहे का? आय थिंक तुम्ही वाचत असावं, कारण हे सूचना मी मागच्या वर्षापासून नेहमी देत आली की दररोज पेपर वाचा आणि पेपरच्या हेडलाईन वाचून मग खाली वाचायचं. म्हणजे तुम्ही वर्गात आल्यानंतर नुसती हेडलाईन सांगितली की त्याच्यामध्ये काय बातमी आहे त्याच्यावर आपल्याला गप्पा मारता येतील, चर्चा करता येऊ शकते. त्याच्यामध्ये काय असेल हे तुम्ही वाचून ठेवा आणि हेडलाईन फक्त वर्गात सांगायची आणि मग नंतर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. तर आय थिंक तुम्ही वाचत असाल किंवा टी व्हीवरती रेडिओवरती बातम्या ऐकत असाल, बघत असाल. तर किंवा हेही नसाल करत तर तुमचे बाबा, आई किंवा मोठे दादा, ताई कोणी टी व्हीवरती बातम्या बघत असेल किंवा वाचत असतील किंवा ऐकत असतील तर ते तुम्ही बघितलेलं असेल. डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड और हिअर? म्हणजे जी कोणती बातमी तुम्ही ऐकली त्याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी यू विल से ॲज इट इज गुड न्यूज. और इफ इट मेक यू अँग्री और सॅड देन यू विल से इट इज बॅड न्यूज. म्हणजे कोणतीही बातमी असू दे, कोणतीही बातमी, तर ती बातमी वाचल्यावरती किंवा ऐकल्यावरती जर तिच्याने तुम्हाला आनंद झाला तर तुम्ही म्हणता हां व्हेरी हॅपी म्हणजे गुड न्यूज. आणि जर तुम्हाला दुःख झालं, वाईट वाटलं तर तुम्ही म्हणाला इट इज बॅड न्यूज. आता पेपरमध्ये काल परवा तुम्ही वाचलं की 4 जानेवारीपासून शाळा चालू होणार, हेडलाईन जस्ट शाळा चालू होणार. त्यामुळे मग तुम्हाला वाटलं अरे वा छान शाळा चालू होते. म्हणजे काही मुलांना आनंद झाला असेल, काहींना दुःख झालं असेल. मे बी इट डिपेंड्स ऑन द पर्सन हू हाऊ ही थिंक. जसा तुम्ही विचार करता तसं तुम्हाला ते वाटलं असेल. कारण हेडलाईन काय होती की 4 जानेवारीपासून शाळा चालू होणार. तर काही मुलांना शाळा चालू होणार तर आनंद झाला असेल, त्यामुळे त्यांच्यासाठी ती गुड न्यूज आहे. पण काही मुलांना शाळा चालू होणार तर वाईट वाटलं असेल, त्यामुळे त्यांच्यासाठी ती बॅड न्यूज आहे. म्हणजे जी न्यूज आपल्याला आनंद देते
ती आपल्यासाठी गुड न्यूज असते आणि जी दुःख देते किंवा आपल्याला वाईट वाटतं ती आपल्यासाठी बॅड न्यूज असते. यू मे फाइंड सम न्यूज ॲटम्स इंटरेस्टिंग अँड अदर्स आर अनइंटरेस्टिंग ऑर इव्हन बोरिंग. म्हणजे काही न्यूज ॲटम्स असतात तर आपण ते वाचताना आपल्याला इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे आता असंच घ्यायचं तर मला क्रिकेटचे खेळ वगैरे खूप काही आवडत नाही, त्यामुळे माझ्यासाठी क्रिकेटच्या बातम्या दे आर बोरिंग ऑर अनइंटरेस्टिंग. बट बाकीचे काही लेख असतील किंवा हे असेल तर ते मला आवडतं, मग ते मी वाचते. किंवा शैक्षणिक क्षेत्रातलं असेल तर ते मला आवडतं, मी ते वाचते, मग दॅट इज इंटरेस्टिंग फॉर मी, लाईक दॅट. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर वेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलायबल ऑर अनरिलायबल. म्हणजे तुम्ही असंही विचार करू शकतात की ही जी न्यूज दिलेली आहे ही विश्वास ठेवण्यालायक आहे का नाही आहे. आलं का लक्षात? म्हणजे समजा तुम्हाला असं सांगितलं की काय ते जादूसारखा जो आहे पिक्चरचा, तो जादूसारखा एक हे खाली उतरलं तर त्याच्यावर इज इट रिलायबल ऑर नॉट. म्हणजे किंवा पिकेचं जे आहे दाखवलेलं, तर तबकडी ती जी आकाशातून तबकडी खाली आली, तर ती तबकडी खाली आली त्यातून माणसासारखा एक जण बाहेर आला की जो माणूस वाटत होता पण माणूस नव्हता, तो तो त्या ग्रहावरचा होता. हे सगळी जर पेपरमध्ये बातमी आली तर तुम्ही विचार कराल की याच्यावर मी विश्वास ठेवू, हे खरं खरं आहे का खोटं खोटं आहे. म्हणजे इज इट रिलायबल ऑर इट इज अनरिलायबल. तर हे आपण विचार करायला लागतो. मेनी न्यूज ॲटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस, अथॉरिटीज दॅट से, अँड आय विटनेस अकाउंट एक्सेट्रा. To convenience the readers or viewers that the news is reliable, or the reporters may simply say it is learned that dash dash, it has come to light that dash dash. म्हणजे काही वेळा काय होतं की न्यूजची हेडलाईन जी असते ती अशी असते. आता समजा इथे जे दिलं आहे सायबर युद्धाच्या सावलीत डॅश डॅश, सायबर युद्धाच्या सावलीत, मग आपण अरे सायबर युद्ध म्हणजे काय असेल नक्की त्याच्यात, मग लगेच आपण ते वाचायला सुरुवात करतो. त्यामुळे पेपरचं जे हे असतं हेडलाईन, आता समजा इथे दिलेलं आहे लढाईपूर्वीची तयारी, हेडलाईन दिली लढाईपूर्वीची तयारी, म्हणजे काय असेल आपण लगेच विचार करायला लागतो. म्हणजे रीडर्स जे आहे, वाचक जे आहे, त्यांना आकृष्ट करून घेण्यासाठी हेडलाईन जी असते ती वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. त्याचं इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आता रीड द न्यूज आयटम्स गिवन ए बी सी अँड डी. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज, शॉकिंग न्यूज एक्सेट्रा. In what other way can we describe the piece of news? Suggest suitable adjectives and then form the groups of 4 or 5 and discuss the questions given in each piece of news. आता इथे ABCD हे जे 4 न्यूज आयटम्स दिलेले आहेत, तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही ते वाचा, त्याच्यावरती चर्चा करा. तुम्ही 4-4, 5-5 मुलांचा ग्रुप करा, एक एक न्यूज आयटम्स वाचा आणि त्याच्यावरती गप्पा करा, चर्चा करा, प्रश्न विचारा, एकमेकांशी बोला. जसं आपण बातमीचा तास घेतो वर्गामध्ये की बातमी एकाने सांगायची आणि मग त्याच्यावरती सगळ्यांनी गप्पा मारायच्या, प्रश्न विचारायचे, काहीतरी बोलायचं, उत्स्फूर्त बोलायचं. हे जसं होतं तसं सेम याच्यावरती त्यांनी करायला सांगितलेलं आहे. ओके, तर पहिली न्यूज मी वाचून दाखवते. क्लोज शूज आर नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. पहिलीच बातमी काय दिली आहे? क्लोज शूज आर नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. म्हणजे बंद बुटं, जे बूट बंद असतात, म्हणजे शूज तुम्ही जे का वापरतात ते एक्झामिनेशन हॉलमध्ये म्हणजे परीक्षेच्या केंद्रावरती किंवा परीक्षा देताना तसे शूज घातलेले चालणार नाहीत, अशी न्यूज आली. कुठे? पेपरमध्ये. तर त्याचं डिस्क्राईब केलेलं आहे पुढे. बेंगलुरू, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test of prestigious institute this year. म्हणजे शिवम इन्स्टिट्यूटचं नाव आहे, म्हणजे युनिव्हर्सिटी आहे ती, की त्याचं
नाव आहे ते शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू. आणि त्यांनी काय केलं आहे, नवीनच रूल्स काय केले, प्रसारित केले किंवा दाखवले किंवा समोर मांडलेत. काय मांडलेत की काय करायचं आणि काय नाही करायचं. कारण त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी नियम दिलेले होते. जसं आपण आपल्या शाळेमध्ये नवीन नवीन मुलं आले की त्यांना ॲडमिशन घेतो. मग ते ॲडमिशन घेताना काय असतं की मुलगा कर्णबधीर आहे की नाही, मग तो कागदपत्र म्हणजे ऑडिओग्राम काढलेला, आणि नसेल तर मग तुम्हाला आधी ऑडिओग्राम काढावा लागतो. ते डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं, मेडिकल सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर तुमचं जन्मतारखेचा दाखला, तुमचं काय आधार कार्ड असेल ते, असं सगळं कागदपत्र लागतात. म्हणजेच काय की हे नियम आहे. या नियमामध्ये हे कागदपत्र तुम्ही जमा करा, मग तुमचं ॲडमिशन झालं की मग शाळा सुरू झाल्याचे नियम वेगळे असतात. म्हणजे हे करा, हे करू नका, ते डूज अँड डोंट्स म्हणजे काय करायचं काय नाही करायचं हे नियम. तर असे नियम त्यांनी पुढे मांडलेले होते. द कॅन्डिडेट विल नॉट अलाउड टू एंटर एक्झामिनेशन हॉल wearing closed shoes, boots, even socks. Other items that will not which will not be allowed inside including mobile phones, microphones, earplug, calculators and other electronic gadgets, pouches, printed or blank papers, and even pens. The pens will be provided in hall by invigilators. तर त्यांनी आणखी नियम सांगितलेले पुढे की जे कॅन्डिडेट्स आहेत, उमेदवार आहेत की जे परीक्षा द्यायला जाणार, त्यांनी काय करायचं, तर त्यांनी बंद शूज किंवा बूट्स घालायचे नाही, सॉक्स घालायचे नाही, मोजे घालायचे नाही, किंवा त्यांनी मोबाईल फोन, मायक्रोफोन किंवा इयरप्लग असते तुमची ते घालायचं नाही, किंवा पाऊच असतं, पेनचं पाऊच असतं किंवा पाकिट असतं, किंवा पेपर असतात. तुम्ही म्हणता ना कॅल्क्युलेशन करण्यासाठी पेपर लिहितो आपण, त्याच्यासाठी ते प्लेन पेपर किंवा रेगा मारलेले पेपर कोणतेच आणायचे नाही. इवन पेन पण आणायचं नाही. कारण काय होतं, हे सगळं कशासाठी सांगितलं असेल बरं? कारण कॉपी करण्याची शक्यता असते, बरोबर. कॉपी म्हणजे काय करतात, काही वेळा उत्तरं लिहिलेले घडी घालून सॉक्समध्ये ठेवले, किंवा पेनमध्ये फोटो कॅमेरा असतो, किंवा इकडे असं काहीतरी असतं त्याच्यामध्ये उत्तर त्यांना मिळू शकतं, किंवा जे पेपर असतील पेपर त्याच्यावरती ह्याच्याने लिहिलेलं असतं, आणि मग नंतर ते काय पेनने म्हणा किंवा काय ते काहीतरी करत असतील की मे बी, तर असं काहीतरी असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की कॉपी करणं सोपं होतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगतात की हे करायचं नाही, हे आणायचं नाही, हे आणायचं नाही, हे आणायचं नाही, आणि पेनसुद्धा आम्ही तुम्हाला देऊ, डोंट ब्रिंग पेन्स ऑल्सो. ओके. तर अशा पद्धतीने ही बातमी दिलेली आहे, आणि ह्या बातमीवर वेगळे वेगळे प्रश्न विचारले आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नंतर लिहायची आहेत. इथे आपण थोडक्यात आपण ती डिस्कस करूया. व्हॉट इज मीनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर्स. म्हणजे इश्यूड कॅन्डिडेट्स आणि इन्व्हिजिलेटर्सचा अर्थ काय, ते जे शब्द या बातमीमध्ये सॉरी या बातमीमध्ये जे नवीन शब्द आलेले आहेत त्या शब्दांचे अर्थ काय ते तुम्ही शोधून लिहायचे. हु इज कंडक्टेड द टेस्ट. म्हणजे ही परीक्षा कोणी अरेंज केली आहे किंवा कोणी कंडक्ट केलेली आहे. डिस्कस द फॉलोइंग इन द ग्रुप ऑफ 4 or 5. आणि हे खालचे जे प्रश्न आहेत ते 4-4, 5-5 मुलांचा ग्रुप करायचा एकत्र, आणि त्यांनी गप्पा मारत या प्रश्नाचं उत्तर काय असू शकेल, ह्याचं असं का, ते तसं का, ह्याचं उत्तरं सांगायचे. वाय इज क्लोज्ड फुटवेअर्स नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. तर तुम्ही सांगा. म्हणजे आता हे आपल्याला आत्ता करणं शक्य नाही, पण यू कॅन थिंक अबाउट इट. ओके. now we cannot come together and we cannot discuss among ourselves, but we can think about it. why the closed footwears are not allowed in examination hall. की आपण परीक्षेच्या हॉलमध्ये बंद बूट किंवा शूज का नाही घालायचे, विचार करा बरं. जे मी आत्ता जस्ट सांगितलं तुम्हाला की मे बी छोट्याशा पेपरवर कॉपी लिहून त्याची घडी सॉक्समध्ये घालू शकतात, बुटाच्या खाली घालू शकतात, आत घालू शकतात, अँड देन दे कॅन यूज इट. सो दे आर नॉट अलाउड. ओके.
आणि दुसरा प्रश्न आहे, व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल. आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या वस्तू वापरण्यावर बंदी का केली त्यांनी, की साधारणपणे मोबाईल, मायक्रोफोन किंवा इवन इयरफोन्स वगैरे त्यांनी वापरायचं नाही असं सांगितलं. का नाही सांगितलं? तर ते पण त्याचं कारण तेच, की मोबाईलवर तुम्ही उत्तरं शोधू शकतात, मायक्रोफोनवरती तुम्हाला बाहेर कोणीतरी उत्तर सांगेल, तुम्ही ते ऐकून इथे जर तुम्हाला लावलेलं असेल तर तुम्हाला ते बाहेर उत्तर सांगितलं तर ते ऐकायला येईल आणि मग तुम्ही ते लिहिणार, असं काहीही होऊ शकतं. दॅट्स वाय दे आर नॉट अलाविंग दॅट. अँड व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. आणि आणखी कोणते कोणते मेजर्स आहे की ज्याच्याने कॉपी रोखू शकतो आपण, म्हणजे कॉपी करायची नाही, आणखी काय काय करू शकतो. तर मेनी म्हणजे त्यांना एक ड्रेस कोड आपण देऊ शकतो की अशाच पद्धतीचा ड्रेस घालायचा आहे, की काय समजा आता मी अशी ओढणी घेतली तर ते ओढणी घेतली तर ओढणीच्यामध्ये पण लपवून आणता येऊ शकते कॉपी. दॅट्स नो दुपट्टाच, ओढणी घ्यायची नाही असं करू शकतो. किंवा मुलांची कॉलर असेल तर ती कॉलर चेक करतात किंवा पूर्ण त्यांचं आत येतानाच त्यांना पूर्ण चेकिंग करून मग त्यांना आत पाठवू शकतात. अशा पद्धतीने कॉपी टाळता येऊ शकते. मला लक्षात ते हे जस्ट डिस्कस करायचं, त्याच्यातलं एखादं कारण जरी तुम्ही परीक्षेच्या हिशोबाने लिहिलं तरी चालेल. व्हाय इज द न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर. आणि मग ही न्यूज पेपरमध्ये का आली असेल, ही जी बातमी आहे ती पेपरमध्ये आली का का आली असेल, तर ते जे काही कॅन्डिडेट्स आहेत, उमेदवार आहेत की जे बाहेर सगळीकडे आहेत, ते परीक्षेसाठी येणार आहेत, मग त्यांना आधीच हे सगळं माहीत असेल तर ते मग व्यवस्थित येतील की नाही. म्हणजे कारण लांबून लांबून दुसऱ्या ठिकाणाहून ते येणार, मग त्यांनी जर शूज घालून आले तर काय करायचं, मग शूज काढून ठेवता येईल. मोबाईल आणला, मोबाईल काय करायचा, बाहेर ठेवायचा. पण हरवला तर, शूज हरवले तर ठीक आहे, पण मोबाईल हरवला तर जनरली मोबाईल सगळ्यांचा महाग असतो. मग ह्या सगळ्या गोष्टीची प्रिकॉशन घेता येणं शक्य व्हावं म्हणून त्यांना पेपरमध्येच हे आधीच पब्लिश केलं आणि त्यामुळे सगळ्या कॅन्डिडेट्सला ते माहीत व्हावं म्हणून. ओके, इथपर्यंत कळलं. आता सेकंड न्यूज आहे, दुसरी न्यूज ती काय आहे ते बघूया. मुंबई सप्टेंबर 9. फेमस ॲक्ट्रेस रितिका, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie Aunt next month. She refused to give any reason for her decision. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. आता रितिका नावाची जी फेमस हिरोईन आहे, मे बी मला एवढी म्हणजे हिरोईन्सची आत्ताच्या ज्या नवीन हिरोईन्स आहेत त्यांची एवढी नावं माहिती नाही, पण रितिका नावाची एखादी हिरोईन असेल, मे बी ही नाव त्यांनी वेगळं टाकलं असेल. तर ती हिरोईन जी आहे, सिनेमामध्ये काम करणारी हिरोईन जी आहे, ती काय करते, सर्वात जास्त पैसे घेते एक सिनेमा तयार करण्यासाठी किंवा एक पिक्चर बनवण्यासाठी. खूप जास्त पैसे घेणारी एकमेव सगळ्यात नंबर 1 हिरोईन आहे ती. आणि तिने काय केलं, जर्नलिस्ट बरोबर मुलाखत घेतली, म्हणजे पत्रकारांबरोबर जी मुलाखत घेतली, पेपरचे जे लोक लिहिणारे असतात की नाही त्यांना काय म्हणतात, जर्नलिस्ट किंवा पत्रकार, त्यांच्याबरोबर मुलाखत. हॅलो आपण हे करतो की नाही, बोला, हां काय बोला, तर तो जो माईक असा धरतो त्याला म्हणतात मुलाखत घेणं. मग ती मुलाखत जी घेतली, त्या मुलाखत तिने दिली, त्याच्यामध्ये तिने काय केलं, सांगितलं की शी विल नॉट साईन एनी मोर फिल्म. म्हणजे तिने आता इथून पुढे जास्त पिक्चरमध्ये काम करणार नाही असं तिने सांगितलं. आणि त्यामुळे काय झालं, तिचे जे फॅन्स होते, म्हणजे ज्या लोकांना ती खूप आवडत होती, म्हणजे जे लोक त्यांना ती खूप आवडत होती, त्या लोकांना वाईट वाटलं. बरोबर, कारण तुम्हाला पण
कोणता तरी क्रिकेटियर आवडतो किंवा हिरो आवडतो. म्हणजे तुम्ही कोण झालात? फॅन. फॅन म्हणजे असा फॅन नाही. फॅन म्हणजे अशी व्यक्ती ज्याला समोरची व्यक्ती आवडते. आलं लक्षात? मग ती व्यक्ती मे बी क्रिकेटियर असू शकते, म्हणजे कोणताही खेळाडू असू शकतो किंवा कोणताही पिक्चरमधला हिरो असू शकतो, इवन समाजकार्य करणारे सुद्धा असू शकतात, इवन पॉलिटिक्समधले नेतेसुद्धा असू शकतात, कोणीही असू शकतं. की आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडते म्हणजे आपण त्या व्यक्तीचे फॅन आहोत. हां, तर तिच्या फॅनचं मूड ऑफ झाला की ती आता आंट पिक्चरच्या नंतर ती कोणताही पिक्चर करणार नाही ते ऐकून. आणि आणि तिने असं ठरवलेलं आहे की आता ती पॉलिटिक्स जॉईन करणार आहे. पॉलिटिक्स म्हणजे काय? राजकारणामध्ये ती आता भाग घेणार आहे, अशी ही बातमी आहे. आता ह्या बातमीच्यावर आधारित इथे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूया. गेस द मिनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिव्हील्ड अँड साइन फिल्म्स. आता म्हणजे खाली जे शब्द दिलेले, जसे मगाशी वरती नवीन शब्द सांगितले आणि त्याचा अर्थ काय ते विचारलं, तसं इथे सुद्धा शब्द सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला. गेस द मिनिंग ऑफ मोस्ट हायली पेड म्हणजे काय? की जी हिरोईन सर्वात जास्त पैसे घेते, म्हणजेच काय? सर्वात जास्त पैसे घेणारी हिरोईन. रिव्हील्ड आणि साइन फिल्म्स. रिव्हील्ड म्हणजे काय? की तिने पत्रकारांच्या मार्फत हे केलं, काय केलं? मांडलं, स्वतःचं मत मांडलं की मी आता याच्यामध्ये पुढे भाग घेणार नाही. तिने तिचा हे दिलं. आणि साइन फिल्म म्हणजे फिल्म स्वीकारणे, की ह्या फिल्ममध्ये मी काम करायला तयार आहे असं म्हणून ती साइन करायची, म्हणजे ह्या फिल्ममध्ये मी काम करणार आहे असं. व्हॉट वर्ड्स आर यूज फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम्स. आता व्हॉट वर्ड्स आर यूज फॉलोइंग इन द न्यूज आयटम. आता हे खाली जे शब्द दिलेले आहेत त्याच्यासाठी या बातमीमध्ये कोणते शब्द आलेले आहेत? तर फिल्म इंडस्ट्रीसाठी कोणते शब्द आलेले आहेत? किंवा समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड, असं काही ज्याच्यावरती खूप सारा पैसा खर्च होतो, ह्याच्यासाठी कोणता शब्द आला आहे? तर मोस्ट हायली पेड. गेज व्हाय आंट इज अ बिग बजेट मूव्ही. आता आंट ही फिल्म आहे किंवा पिक्चर आहे, तो बिग बजेट मूव्ही आहे, म्हणजे त्याला जास्त बजेट लागलं असं का म्हणायचं त्याला? कॅन यू थिंक ऑफ द अदर रिझन्स ऑफ रितिकाज डिसिजन. आणि तुम्हाला काय वाटतं की रितिकाने जो डिसिजन घेतला की मी यापुढे अजून पिक्चर्स करणार नाही, पिक्चरमध्ये काम अजून करणार नाही, हा जो तिचा डिसिजन आहे तो का घेतला असावा? तुम्हाला काय वाटतं? हां, ते विचारले त्यांनी. व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू दिस न्यूज. आणि रितिकाने जर ही बातमी वाचली तर तिची रिॲक्शन काय असेल? तिला माहीत होतं का हे कसं बातमी देतील, कशा पद्धतीने बातमी लिहून येईल, माहीत होतं का? नाही. कारण काय असतं, रिपोर्टर काय करतात? मुलाखत घेतात, प्रश्न विचारले की ती उत्तर सांगते आणि त्याच्यानंतर मग पत्रकार स्वतः बातमी तयार करतात की काय म्हटलं काय नाही, त्याच्यावर ते वेगळी बातमी तयार करतात. ती काय ते पुन्हा त्यांना दाखवायला जात नाही. त्यांच्या प्रश्न उत्तरातून जी बातमी तयार होते ती ते हे करतात आणि मग ती बातमी पेपरमध्ये पब्लिश होते. ओके. तर त्यामुळे त्यांनी विचारला प्रश्न की रितिकाची ह्या बातमीवर रिॲक्शन काय असू शकेल. ओके, आता इथपर्यंत समजलं. आता पुढची आणखी एक बातमी आहे. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. लंडन. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग was warned that mankind is facing the most dangerous time in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. Perhaps in a few hundreds of years from now, we will have built colonies amid the
stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. Hawkins wrote recently in the Guardian न्यूजपेपर. आता हे जे काय आहे ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं की सर्वात डेंजरस टाईम इन हिस्ट्री, म्हणजे इतिहासातला सर्वात भयानक, डेंजरस म्हणजे कसा भीतीदायक आहे कालावधी का आहे, तर आपण काय केलं आहे आपल्या पृथ्वीवरती आपण राहतो की नाही, तर त्याला अतिशय खराब करायचं काम करतो आहे थोडक्यात सांगायचं तर. कारण काय की ओव्हर पॉप्युलेशन झालं आहे, क्लायमेटचं हे झालं आहे, म्हणजे हवामान बदल म्हणजे हवामानाचं प्रदूषण झालं आहे, लोकसंख्या खूप प्रचंड वाढली आहे, वेगवेगळे साथीचे आजार निर्माण झाले, आणि हे सगळं होत असताना आपण काय करतो एक प्रकारे त्या याला पृथ्वीला नष्ट करायला टपलो आहोत म्हणा, किंवा आपण त्याची सगळी हे केलेली आहे की आपल्याला ते माहिती आहे की कशी पृथ्वी नष्ट होणार आहे, पण पृथ्वीला वाचवायचं असेल तर त्याची सोय मात्र आपण केलेली नाही आहे. आणि कदाचित याच्यानंतर आपण दुसरे जे ग्रह आहेत, सूर्यमाला आठवते ना, सूर्यमाला त्याच्या भोवती फिरणारे वेगवेगळे ग्रह, तर कदाचित आपण वेगळ्या ग्रहावरती वेगवेगळे घरं आणि कॉलन्या तयार पण करू, पण सध्या आपल्याकडे एकच आहे पृथ्वी, हे एकमेव ऑप्शन आहे. त्यामुळे आपण पृथ्वीला वाचवण्यासाठी किंवा तिच्यावरचं हे सगळं प्रदूषण हे सगळं कमी करण्यासाठी, तिचा त्रास कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे, असं त्यांनी त्या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. इथपर्यंत कळलं, म्हणजे त्या बातमीचं एक सारच मी तुम्हाला सांगितलं आहे, शब्दशः अर्थ न सांगता. ओके, तर आता ह्याच्यावर आधारित प्रश्न विचारले. गेज द मिनिंग ऑफ मॅनकाइंड, म्हणजे मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ काय. विच वर्ड और फ्रेजेस इन न्यूज रेफर्स टू द अर्थ, आणि अर्थसाठी आलेल्या फ्रेजेस कोणत्या आहेत ते एकदा वाचायचं आणि मग शोधायचं, कारण सगळं जर मी दिलं तर ती सगळी उत्तरं मी सांगितल्यासारखं होईल. त्यामुळे तुम्ही ते वाचा, आणि अर्थ तर मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही ते वाचा आणि पृथ्वीसाठी कोणत्या फ्रेजेस इथे दिलेल्या आहेत त्या तिथे लिहायच्या आहेत. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इन द इज द मोस्ट सिरियस, आणि खाली त्यांनी काही प्रॉब्लेम्स दिलेत, त्याच्यातले कोणते मोस्ट सिरियस आहेत, की जास्त सिरियस प्रॉब्लेम्स कोणते. पहिलं आहे क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस. आता हे जे 3 दिलेले आहे, क्लायमेट चेंज म्हणजे हवामानातला बदल, आणि ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या खूप वाढते, लोक खूप वाढतात आहेत, आणि तिसरं आहे एपिडेमिक डिसीजेस म्हणजे साथीचे आजार, जसं आता सध्या करोना आलेला आहे की नाही, करोना हा काय साथीचाच आजार आहे की एकाला झाला दुसऱ्याला तिसऱ्याला असं होतोय, म्हणजे हे एपिडेमिक डिसीजेस आहे. तर ह्याच्यापैकी कोणता सर्वात भयानक आहे ते तुम्ही लिहा, अँड डिस्कस इन द ग्रुप फॉर 4 or 5 युजिंग युअर मदर टंग अँड इंग्लिश. आणि हे जे काय आहे हे 3 मुद्दे, त्या 3पैकी कोणतं सगळ्यात सिरियस आहे असं तुम्हाला वाटतं त्याच्याबद्दल ती गप्पा मारायच्या, आणि गप्पा मारायच्या म्हणजे तुमचं मत मांडायचं. मला वाटतं हे आहे, मला वाटतं ते आहे, मला वाटतं ते आहे. 3पैकी कोणतंही महत्त्वाचं वाटू शकतं. तर मला जर वाटलं तर क्लायमेट चेंज आहे असं मला वाटतं, कदाचित याला आणखी काय वाटेल की ओव्हर पॉप्युलेशन आहे टेन्शनचं किंवा सिरियस आहे, किंवा याला वाटेल इपिडेमिक डिसीज आहे, एनिथिंग, की तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही सांगा, आणि ते का महत्त्वाचं आहे ते पण सांगायचं, त्या गप्पा मारायच्या. म्हणजे त्याच पद्धतीने याचं उत्तर लिहायचं की आय थिंक दिस इज अ मोस्ट सिरियस थिंग, आणि मग व्हाय ते पण आपण लिहायचं. ओके, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विच विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. आता हे खालचे जे स्टेटमेंट्स आहेत त्याच्यावरती तुम्ही डिस्कस करायचं आहे. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह, म्हणजे आपल्याकडे अशा टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याच्याने आपण पृथ्वीसारखं आपलं जे प्लॅनेट आहे ते नष्ट करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो. तर कसं काय, मग याच्यावरती गप्पा मारायच्या. तर काय गप्पा मारणार आपण, तुम्ही माझ्याबरोबर बोलायचं आहे. तर कसं, वी हॅव टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह, म्हणजे आपल्याकडे कोणत्या टेक्नॉलॉजी आहेत. तर सध्या
चीनबरोबर आपली युद्ध परिस्थिती, युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाकिस्तान तर कायम आपल्या खोड्या काढतच असतो. म्हणजे जर झालं तर युद्धामध्ये वापरण्यात येणारे वेगवेगळे शस्त्रास्त्र तयार करण्याची टेक्नॉलॉजी आहेच आपल्याकडे. त्याच्यानंतर अणुबॉम्ब तयार करण्याची टेक्नॉलॉजी आहे. अणुबॉम्ब असं शस्त्र आहे की ज्याच्याने प्रचंड प्रमाणामध्ये पृथ्वीचं, माणसांचं, सगळ्यांचंच नुकसान होऊ शकतं. तर अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आहे की ज्या आपल्या प्लॅनेटला डिस्ट्रॉय करायला पुरेशा आहेत. आलं लक्षात? वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमिड द स्टार्स. आणि आपण नंतर पुढे दुसऱ्या ह्याच्यावरती ग्रह ताऱ्यांवर आपण राहायला जाऊ शकतो किंवा तिथे कॉलन्या तयार करू शकतो. हे जे काही त्यांचं म्हणणं आहे हे आहे. का आहे? कारण आपलं म्हणजे आपलं जे काम आहे, ग्रह उपग्रह त्यांची माहिती गोळा करणं, त्याच्यावरती आपले हे उपग्रह पाठवणं, हे जे काही आहे हे चांगल्या प्रकारे काम चालू आहे. आणि त्यामुळे आपण तो शोध लावू शकतो की कुठे सजीवाच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे, पाणी आहे किंवा ऑक्सिजन अवेलेबल आहे. असं कोणतं ठिकाणं असू शकतात, म्हणजे कोणते ग्रह असू शकतात किंवा कोणते हे असू शकतात. आणि त्यानुसार आपण तिथे नंतर पुढे भविष्यात मानवी वस्ती निर्माण करू शकतो. राईट नाऊ वी हॅव ओनली वन प्लॅनेट. परंतु फक्त आता आपल्याकडे फक्त एकच प्लॅनेट आहे. म्हणजे काय? तर आता सध्या मानवी वस्ती फक्त आणि फक्त पृथ्वीवरच आहे. मानवी वस्ती म्हणजे माणूस फक्त पृथ्वीवरच आहे. जेवढे सूर्यमालेतले वेगवेगळे ग्रह आहे, कोणत्याही ग्रहावरती माणूस नाही आहे. सूर्याच्या भोवती फिरणारे वेगवेगळे ग्रह, पण सूर्यमालेतल्या कोणत्याही ग्रहावरचं माणसं नाही आहेत, फक्त पृथ्वीवर आहेत. म्हणून ते काय म्हणतात की राईट नाऊ वी हॅव ओनली वन प्लॅनेट. आपल्याकडे आता फक्त एकच प्लॅनेट आहे. समजलं? आता प्रोफेसर हॉकिन्स रोट अबाउट द प्रॉब्लेम इन द गार्डियन विच व्हाय इट इज गिवन न्यूजपेपर. हे न्यूजपेपरमध्ये का दिलं गेलं? तर ॲक्च्युली हे का दिलं गेलं तर त्यांच्या मनामध्ये पृथ्वीबद्दलची जी ओढ वाटत होती, काळजी वाटत होती, ती सगळ्या लोकांपर्यंत पोचली पाहिजे. लोक जागरूक झाले पाहिजे की खरोखर पृथ्वीचं किती नुकसान होतं आहे, ओव्हर पॉप्युलेशन झालं आहे ते कमी केलं गेलं पाहिजे, किंवा क्लायमेट खराब होतं आहे त्याच्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे, किंवा एपिडेमिक डिसीजेस वाढू नये, पसरू नये, याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. हे सगळं लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून ही बातमी पेपरमध्ये दिली गेली. आता पुढचं आहे ॲक्टिव्हिटी. 2 minutes of oral work. Tell as many words as possible related to the following words. आता त्यांनी अशी बातमी घेतली की क्विक रिस्पॉन्स येण्यासाठी की 2 minutes ऑफ ओरल वर्क म्हणजे 2 मिनटं बोलायचे. पण काय बोलायचे? तर जे त्यांनी खाली दिले की टेल ॲज मेनी ॲज वर्ड्स पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग. खाली जे शब्द देणार त्याच्यासाठी जास्तीत जास्त शब्द सांगा, पटपट 2 मिनटामध्ये. किती? 2 मिनटामध्ये मी सांगितलेल्या शब्दाला रिलेटेड शब्द, संबंधित शब्द जास्तीत जास्त सांगायचे. उदाहरणार्थ न्यूज. मग न्यूजसाठी कोणते शब्द सांगणार? मग न्यूजसाठी तुम्ही काही सांगू शकतात. सध्या शाळा आहे, आजार आहे, ॲक्सिडेंट आहे, क्लायमेट आहे, पिक्चर आहे किंवा राजकारण आहे. कोणते पण तुम्ही जेवढे शब्द जास्तीत जास्त 2 मिनटात सांगणार ते न्यूजशी रिलेटेड शब्द असणार आहेत. टी व्ही. मग टी व्हीशी रिलेटेड शब्द काय असणार? पिक्चर आहे, गाणे आहे, किंवा फिल्म आहे, किंवा सिरियल्स आहे, किंवा डोळे आहे. डोळे पण आपले दुखतात ना, टी व्ही बघून डोकं दुखतं, बिल लागतं, त्यामुळे ते सुद्धा त्याच्याशी संबंधित येऊ शकतं. यू कॅन टेल लाईक दिस. रेडिओ, मोबाईल. मग रेडिओशी संबंधित शब्द सांगायचे, मोबाईलशी संबंधित शब्द. तर जास्तीत जास्त ह्याच्याशी संबंधित शब्द सांगायचे. आता ही ॲक्टिव्हिटी कशी करायची आहे? गो थ्रू द फ्यू स्पेसिमेन ऑफ एनी मेजर न्यूजपेपर्स. You will see that each page usually carries only a certain type of news. The types are decided according to the region.
city, state, nation, world, etc. And also according to the nature of paper, nature of news, politicals, cultural, science related, financial, sports related, etc. Read all the news items given on the pages 70 to 72 and means 70 to 72, and decided the types to which each belongs. आणि त्यांनी हे 70 ते 72 पानापर्यंतचं वाचन करायला सांगितलं आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी वेगळी आहे, ॲक्च्युली ही न्यूज नाही आहे, ॲक्टिव्हिटी आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही पेपर वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एका पेजवर एकाच प्रकारची बातमी असते, आणि मग ती मे बी कशाची असू शकते, पॉलिटिकल असू शकते, कल्चरल असू शकते, सायन्स रिलेटेड असू शकते, कशीही असू शकते. अँड व्हॉट अदर ॲटम्स डू यू फाइंड इन द न्यूजपेपर बिसाइड द न्यूज. आणि आणखी कोणत्या प्रकारच्या बातम्या तुम्हाला पेपरमध्ये सापडतात, हे जे त्यांनी दिलेत प्रकार, त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय असू शकतं. जाहिराती असू शकतात किंवा ॲडव्हर्टाईज असू शकतात, ते पण असतं ना, तेही पेपरमध्ये येतं. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. Hundreds of people flock every hour. Relwadi tiny settlement near the Ambegaon. They wait in a long winding queues in the hot sun to get a special powder from the Miri Baba, who claims that it cures all sorts of diseases. According to him, he has developed his powder from the special herb in Himalayas. Unwilling to give the exact name and sources of herbs, he only says that it was revealed to him. He offers it at rupees 25 a pack. Each packet is specially blessed by him. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in the hospital has in fact increased in a last few weeks. ॲक्च्युली काय झालं आहे बघा की एक बाबा आहे, म्हणजे त्याचं नाव आहे मिरी बाबा. मिरी बाबा काय करतो आहे की एक पावडर देतो आहे, पावडर छोट्या पुडीमध्ये पॅकेटमध्ये टाकून एक पावडर देतो आहे, आणि तो सांगतो की ही पावडर जर घेतली तर वेगळे वेगळे जे आजार असतात ते बरे होतात, असं त्याने सांगितलं. आणि त्याला जर विचारलं की ते कशी तयार केली काय, तर तो म्हणतो नाही ती वनस्पतीच्या याच्यापासून तयार केली आहे. पण मग कोणती वनस्पती काय त्याचे डिटेल्स सांगतो, तो अजिबात सांगायला तयार नाही. तो म्हणतो मी हिमालयातून आणलेलं आहे आणि ती त्या पूडमुळे ती सगळे आजार बरे होतात. मग त्याला विचारलं तर तो म्हणतो नाही मला तो आशीर्वाद मिळाला आहे, मला देवाने सांगितलं आहे आणि मी तसं करतो आहे, असं तो सांगतो. आणि त्या प्रत्येक पुडीवरती त्याचा आशीर्वाद लिहिलेला असतो, म्हणजे इट वॉज ब्लेस्ड बाय हिम. आणि ते त्याच्या आशीर्वादाची ती पुडी प्रत्येक माणसाला देत असतो. आणि लोक लाईन लावून, मोठीच्या मोठी लाईन असते, ओळीत लोक उभे असतात ती पुडी घेण्यासाठी. आणि ती पावडर असते त्या पुडीमध्ये, आणि एक चमचा घेतलं की आपल्याला खूप छान वाटतं, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याचे जे शिष्य, फॉलोअर्स म्हणजे शिष्य, ते अगदी हो सगळं बरं होतं, आजार पण बरं होतं, एकदम छान, असं तसं, म्हणजे ते त्याची ॲडव्हर्टाईज करत होते. पण जेव्हा पत्रकारांनी तिथल्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली तेव्हा डॉक्टर कर्णिक म्हणून जे होते ते म्हणाले की ॲक्च्युली मागच्या काही आठवड्यांपासून पेशंटची संख्या वाढत आहे, लोकांना बरं नाही, याला काय पोट दुखतं, याचं काय डोकं दुखतं, याला काय त्रास होतो, असे वेगळे लोक येतात आहेत डॉक्टरकडे, येतात आहेत, काही त्यांना बरं वाटत नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ही काय म्हणताय ती पुडी जी असेल पावडरची खोटी असणार आहे, ते काहीतरी करून दिलं असेल, पैसे कमवायचे, 25 रुपये कमवायचे, असं त्यांचं प्लॅनिंग असणार आहे. आता अशी ही बातमी आहे आणि या बातमीवर आधारित इथे प्रश्न विचारले. गेस द मिनिंग ऑफ फ्लॉक अँड फॉलोअर्स. फ्लॉक म्हणजे काय आणि फॉलोअर्स म्हणजे काय. फ्लॉक म्हणजे
झुंड किंवा झुंबड म्हणजे आपण म्हणतो ना एक ग्रुप आला लोकांचा, तर ग्रुप म्हणजेच फ्लॉक, झुंबड आली. आणि फॉलोअर्स म्हणजे शिष्य. वाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग. आता तो जो ही जी बातमी दिली आहे, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स म्हणजे की त्याचे ती जे वाक्य लिहिले त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह का केलेलं आहे, तर त्याचा अर्थ काय होतो की हे जे वाक्य दिले की सगळे आजार याच्याने बरे होतात, प्रश्नचिन्ह, मग बरोबर आहे का, असा प्रश्नचिन्ह, बरोबर आहे का, असं विचारलंय. कोणाला विचारलं तर वाचकांना विचारलं, जे वाचणार आहेत बातमी त्यांना विचारलं की हे बरोबर आहे का, तुम्ही बघा, विचार करा, अशा अर्थाने. विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल, विच पार्ट मे नॉट बी रिलायबल, अँड हाऊ डू वी लर्न दॅट. आता ह्याच्यामध्ये अर्धा भाग आणि अर्धा भाग म्हणजे दोन विचार आलेले आहेत या बातमीमध्ये. तर कोणता भाग रिलायबल आहे की कशावर आपण विश्वास ठेवू शकतो आणि कशावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, आणि हाऊ डू वी लर्न दॅट, आणि आपल्याला ते कसं काय लक्षात येतं. याच्यामध्ये एक पार्ट दिला आहे की त्याचे फॉलोअर्स सांगतात की ती पावडर जर घेतली तर सगळ्यांना छान वाटतंय, बरं वाटतंय. पण डॉक्टर कर्णिक म्हणतात की नाही, आता मागच्या 2-3 आठवड्यापासून पेशंटची संख्या वाढली आहे, म्हणजे जे आजारी लोक आहेत त्यांची संख्या वाढली आहे. असे 2 विचार याच्यातून व्यक्त झाले. मग कोणता विचार खरा असेल, आपण विश्वास ठेवावा असा कोणता विचार असेल, विच इज द रिलायबल वन, अँड हाऊ डू वी लर्न दॅट, आणि आपल्याला ते कसं काय लक्षात आलं. तर पेशंटची संख्या वाढली आहे, हा म्हणजे तो काय म्हणता येईल, ती पावडर चांगली नाही आहे किंवा पावडर खरोखर घेण्यासारखी नाही आहे, हा विचार